यश मिळवणे योगायोगाचं खेळ नाही. कोणत्याही व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेणे जगातील सर्वात मोठं कठीण काम असतं. यशस्वी व्यावसायिक आपल्या कलेच्या जोरावर यशाची पुनरावृत्ती करू शकतो. आज आपण अशाच एका व्यक्तीचा प्रवास जाणून, जो देखील असाच एक व्यावसायिक आहे. एका सर्वसामान्य परिवारातील या व्यक्तीने एक डिस्ट्रीब्युटर उभा केला आहे. आयुष्यात अनेक अडथळे येत राहिले, पण त्याने हार मानली नाही. सचिन अशोक कुलकर्णी, राहणार बलिदान चौक, असे पद्मा डिस्ट्रीब्युटरच्या मालकाचे नाव आहे. हालाकीच्या परिस्थितीवर मात करत सचिन कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा आज वटवृक्ष निर्माण केला आहे. जाणून घेऊयात त्याचाच हा एक विशेष वृत्तांत. माझं नाव सचिन अशोक कुलकर्णी. मी जेव्हा BSc करत होतो, BSc सायन्स 2002ला पासआउट आहे. मग रिझल्ट लागायच्या अगोदरच माझ्या घरची परिस्थिती नव्हती. माझे वडील नोकरीला होते, ॲज अ गोडाऊन कीपर म्हणून सिमेंटच्या गोडाऊनमध्ये कामाला होते. आणि त्यांना ते सिमेंटच्या धुळीमुळे वगैरे खूप त्रास होऊ लागला. मग मला जबाबदारी होती माझ्या फॅमिलीची. माझे आई वडील, माझा एक भाऊ, लहान भाऊ, माझी एक लहान बहीण, यांची जबाबदारी होती. वडिलांना खूप त्रास होऊ लागला. ह्या विचारानं मी रिझल्ट पण लागला नव्हता अजून माझा BSc ग्रॅज्युएशनचा. तोपर्यंत मी नोकरीच्या शोधात हुडकत होतो. मग BSc असल्यामुळे, सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळं मेडिकल फील्डशी रिलेटेड मला आवड होती. मग आता हुडकत चौकशी करत असं कळालं की रितेश हॉटेलवर इंटरव्ह्यू आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा. माझ्या मित्रांनी पण सांगितलं, माझ्या 2-3 मित्रांनी पण सांगितलं. आम्ही सगळेजण मिळून तिथे इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या याच्यामध्ये माझं 2-3 राऊंड झाल्यानंतर सिलेक्शन झालं. म्हणजे रिझल्ट अजून लागायचं होतं तरी मला नोकरी मिळाली. मग तेव्हा मला असं वाटलं की आता नोकरी मिळाली, हातातला सोडण्यात काय अर्थ नाही. मी पुढं शिक्षण करायचं म्हटलं तर माझी परिस्थिती नव्हती. हालाकीची ती जबाबदारी भरपूर होतं. त्यामुळे मी शिक्षण थांबवलं आणि नोकरी मिळाली. मला स्टार्टिंगला 2200 पगाराची नोकरी मिळाली, इन्क्लुडिंग सगळे DA वगैरे, अलाउन्स वगैरे सगळं मिळून, परगावी फिरायचं हे सगळं धरून 2200 रुपयाची नोकरी मला त्यावेळेस 2002 साली मिळाली. असं करत मी छोट्या कंपनीत, एकदा अहमदनगर बेस्ड कंपनी होती, त्या कंपनीत लागलो. त्याच्यानंतर सगळीकडं जेव्हा मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून फिरू लागलो, डॉक्टरांची भेट होऊ लागली, मेडिकलवाल्यांची भेट होऊ लागली. असं करत एक मला चांगली कंपनी मिळाली एक. आता माझ्याबरोबर सर 10 लोक आहेत तिथे माझ्या अंडर काम. आणि मी पुढचा विचार केला की बाबा पुढं फ्युचरमध्ये आपल्या आपण एक नोकरी करत गेलो, कष्ट करत गेलो, फिरलो, हे आपल्या मुलांना नको आहे. स्वतःचा काहीतरी व्यवसाय असला पाहिजे, स्वतःचं काहीतरी उत्पन्न असलं पाहिजे. आज थोडं त्रास होईल, अजून माझ्या हातापायात ताकद आहे, त्या तोपर्यंत मी अजून करू शकतो आणि सेटल करू शकतो माझं फर्म. त्यासाठी मी हे फर्म घ्यायचं आणि चालू करायचं. किती का हे असं नाही, माझं PFचे पैसे आले, ते पैसे मी इथे इन्व्हेस्ट केले आणि बाहेरनं थोडेफार सहकार्य लाभलं माझ्या मित्रवर्गांचं. त्यांच्या सहकार्याकडून थोडेफार उसने घेतले पैसे आणि बँकेचा CC केला. या स्थितीतून मोठं हे वटवृक्षासारखं आज पद्मा डिस्ट्रीब्युटर्स म्हणून मी फर्म उभा केला आहे. त्यामध्ये आणि मी पूर्वी नोकरी शोधत होतो. नोकरी शोधत असताना मला काय परिस्थिती असते काय नाही, मग तिथं नोकरीला गेले की काय ट्रीट केलं जातं, कसं ट्रीट केलं जातं, हे मला जाणीव आहे गरीब परिस्थिती असल्यामुळे. तसं मी रोजगार दिला पाहिजे आणि लोकांचं घर चांगलं चाललं पाहिजे. माझं घर तर चालेल, त्याबरोबर त्यांचंही घर चाललं पाहिजे. या दृष्टीनं पुढं काय होतंय बघू, पण आपण चालू करायचं या दृष्टीने मी चालू केलेलं आहे. आज माझं फर्म चांगल्या प्रकारे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि कर्नाटक, विजापूर या डिस्ट्रिक्टमध्ये चांगल्यापैकी माझा प्रोडक्ट्स, माझ्याकडे जास्तीत जास्त आयुर्वेदिक फर्म असल्यामुळे आयुर्वेदिकचे प्रोडक्ट चांगल्यापैकी सेल होतं आणि आयुर्वेदिक क्षेत्रात पद्मा डिस्ट्रीब्युटर हे चांगलं नाव आहे. 2002 साली सचिन जेव्हा कामाला लागले होते तेव्हा त्यांना 2200 रुपये पगार मिळत होती. हळूहळू पैसे जमा करत 2022 साली सचिन यांनी पद्मा डिस्ट्रीब्युटर आयुर्वेदिक औषधी विक्रीचा फर्म चालवण्यासाठी घेतला. सचिन आणि त्यांचा लहान भाऊ हे दोघेजण मिळून हा फर्म चालवत होते. लहान भावाला एका दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाल्यानंतर या फर्मची संपूर्ण जबाबदारी सचिन यांच्यावर आली. नोकरीच्या शोधात असणारे सचिन यांच्या पद्मा डिस्ट्रीब्युटर फर्ममध्ये आज 10 जण काम करत आहे. पद्मा डिस्ट्रीब्युटर येथील आयुर्वेदिक औषधे सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, कर्नाटक आणि विजापूर आदी जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधे व आयुर्वेदिक प्रोडक्ट या ठिकाणी जास्त प्रमाणात विक्रीस नेली जाते. आयुर्वेदिक औषधी विक्री करण्यास पद्मा डिस्ट्रीब्युटर अग्रेसर आहे. महिन्याअखेरपर्यंत 15 ते 20 लाख रुपयेपर्यंतची उलाढाल पद्मा डिस्ट्रीब्युटर करत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.